त्याच्यामुळे आपल्याला पिल्लांचं प्रोडक्शन अजून वाढवण्याची गरज आहे. त्यामुळे कस्टमरची चिंता नाहीये, कस्टमर भरपूर आहे, म्हणूनच हा व्यवसाय सक्सेसफुली होऊ शकतो आणि सर्वांनी करायला पाहिजे. तर आता सर आपण जाऊया बाहेरच्या बाजूला की पक्ष्यांचं जे आरोग्य आहे ते खूप महत्वाचं आहे, कारण का उत्पन्न वाढवण्यासाठी पक्ष्याचं आरोग्य होणं खूप महत्वाचं आहे. तर पक्ष्याच्या आरोग्यासाठी यांच्यावर रोग कोणता पडतो किंवा कोणत्या सीझन मध्ये यांची काळजी घेणं आवश्यक आहे, त्यासाठी आपण काय काय प्रयोग करत असतात सर? सीझनचं सर कसं आहे, 4 महिने पावसाळा, उन्हाळा आणि 4 महिने हिवाळा, असे 12 महिन्याचा जो सीझन असतो ना, 12ही महिन्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रोग येऊ शकतात. तर त्यासाठी आपण आहे ना 12ही महिने काळजी घेतलीच पाहिजे आणि व्यवसाय करायचा तर 12ही महिने करू शकाल आपण अशाच पद्धतीने नियोजन केलं पाहिजे. कारण का थोड्या दिवस उत्साहात येऊन आणि पुन्हा जर अपयश आलं तर खचून जायला नाही पाहिजे. या व्यवसायामध्ये जो कोणी पडणार असेल त्यांना मी एकच सांगेल, माझ्या अनुभवातून स्वतःच्या 1.5 वर्षापासून मी हा व्यवसाय करतोय, तर तुम्ही 1 वर्षात 6 महिन्यामध्ये उत्पन्न घ्यायच्या नादी लागू नका. सरासरी मिनिमम 2 वर्ष देण्याची तुमची तयारी असेल तर तुम्हाला पुढे उत्पन्न यातनं 100% भेटेल. ठीक आहे. तर सरांनी खूप महत्वाची माहिती सांगितली की संयम ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण का बारीक सारीक गोष्टी शिकायला वेळ लागत असतो आणि प्रोडक्शन निर्माण व्हायला, मंथली इन्कम सुरू व्हायला वेळ लागते. तर सर आपल्या 1.5 वर्षाच्या किंवा ह्या 2 वर्षाच्या अनुभवातून आपल्याला वार्षिक उत्पन्न सरासरी आणि जे मंथली इन्कम आहे ते सरासरी कितीपर्यंत जाऊ शकते? सर मागचं आमचं 1 वर्ष आहे ना फक्त शिकण्यामध्येच गेलं. आमचं पण ट्रेनिंगच चालू होतं म्हणायचं स्वतः फार्मिंग मध्ये. तर त्यामुळे आम्ही उत्पन्नावर फोकस नव्हता केला. आमचा फोकस होता की आपण कशा पद्धतीने करू शकतो चांगल्या प्रकारे. आता तर जाऊन आम्हाला कुठे थोडंफार इन्कम चालू झालेला आहे. तर आता 1.5 वर्ष होत आहेत आम्हाला पूर्ण, आणि यापुढे आम्हाला चांगला उत्पन्न होईल याची आम्हाला खात्री आहे. नक्कीच सर. तर या ठिकाणी सरांनी जे यांना पक्ष्यांना अंडी ठेवण्यासाठी सावली पण केलेली आहे आणि मधल्या बाजूला सुद्धा दुसरं शेड आहे जे रात्री बसण्यासाठी बांबू ठेवून त्यांना उंच जागेवर बसण्यासाठी नियोजन केलेलं आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं नियोजन केलं. या ठिकाणी बघा आपण कॅमेऱ्यामध्ये पाहू शकतो. कोणता पक्षी सांगितला सरांनी? त्याला गिनी फाऊल म्हणतात. अनिल सर, हा गिनी फाऊलचा घ्या जवळ जाऊन. तर चायनीज कोंबडी म्हणतात आपल्याकडे. चायनीज कोंबडी आहे. आणि त्याचं काय आहे सर वैशिष्ट्य? किती दिवस तो पिल्लू विकाय येतं किंवा टिकतं का तसं काय सांगता येणार नाही आपल्याला? बर. तर या ठिकाणी आता खाद्य म्हणून त्यांना काय द्यायला सुरू आहे? आता ज्वारी मिक्स का? वेस्टेज देतो, जे काय मोंड्यातलं वेस्टेज जे स्वस्तामध्ये काय भेटेल ना, गावरान कोंबडीची खासियतच ती आहे की तुम्ही काहीही टाकू शकता. हिरवा पाला, जनावरांचं खाद्य, माणसाचं खाद्य, उरलेला वेस्टेज, भाजीपाला, सगळ्या गोष्टी गावरान कोंबडी खाते. बघा, खरंच प्राचीन काळापासून घराला जोड व्यवसाय, शेतीला जोड व्यवसाय म्हणून आणि 5 ते 10 कोंबड्यापासून हजारो कोंबड्यापर्यंत यशस्वी उद्योजक करून दाखवणारी तरुण मंडळी सध्या वाढलेली आहे आणि सुशिक्षित लोक सुद्धा याकडे एक चांगल्या पद्धतीनं बघत आहेत. तर बघा, वेस्टेज मटेरियल खाऊन हे आपल्याला चांगल्या पद्धतीनं अंडी उत्पादन किंवा कोंबडीचं पिल्लं देतात आणि कमी जागेमध्ये हा व्यवसाय सुरू करता येते. सर आता एक नग जे आहे कोंबडा तर आपल्या रिटेल मध्ये इथं जागेवर कमी जास्तीत जास्त कितीपर्यंत विकले जाऊ शकतो? रेट डिपेंड असतो सर ज्या त्या एरियावर. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये कोंबड्याचा रेट हा वेगवेगळा असू शकतो. फक्त पिल्लांचा रेट सरासरी सगळीकडे सारखा जातो. अंड्याचा रेट पण आपल्या आपल्या मार्केटनुसार असू शकतो. मिनिमम अंड्याचा रेट 10 ते 20 रुपयापर्यंत असू शकतो आणि कोंबड्याचा रेट हा 500 ते 1000 रुपयापर्यंत असू शकतो. एक कोंबडा 500 ते 1000 रुपयापर्यंत. बघा, बदक सुद्धा किती फास्ट पद्धतीने खात आहे आणि बदक सुद्धा जे कोंबड्याला टाकलेला चारा आहे ते सुद्धा खातात. तर बदकाचं किती अंडे उत्पादन किती निघतं? बदका आपले अजून अंड्यावर आलेले नाही, आता काही दिवसामध्ये अंड्यावर येतील. किती 1-2 वर्षाचे आहेत का ते? नाही, त्यांचं वय नाही सांगता. बरं, ठीक आहे. आणि आता आपल्याकडे बदकांचे सरासरी किती आहे सर? 7 महिन्याचे बदकांचे किती आहेत? वय 7 महिने आहे सध्या. तो जसं आपण पक्षी सांगितला गिनी फाऊल, तो एक ज्याला चायनीज कोंबडी पण जाऊ शकतो. ज्या लोकांना खायला आवडतो तो खातात, खायला पण तो चांगला लागतो. गावरान कोंबडी सारखाच नॅचरल बर्ड आहे आणि ते पण आपल्याकडे विक्रीसाठी असतात आणि आपल्याकडे बदक पण विक्रीसाठी होते, पण आता आमच्या पुरतेच राहिलेले, अजून पुढे उत्पत्ती होईलच. तर जर प्रेक्षकांना माहिती विचार कितीपर्यंत त्याची किंमत असते सरासरी बदकांची, कमीत कमी पासून जास्तीत जास्ती पर्यंत का तसं नाही सांगता येणार? कितीपर्यंत? 1500 रुपयाला जोडी आहे. ठीक आहे. आणि तो जो पक्षी आहे तो ते पक्षी आपल्याला आणावं लागतात का पिल्ला आणावं लागतात गिनी फाऊलचे? आपण इथं अंडे भेटल्याच्या नंतर त्याचे पिल्ल पण तयार करू शकतो. आता अंड्यावर आलेले नाही, येतील थोड्या दिवसात. ठीक आहे. त्याचा किती रुपयाला नग मिळतोय किंवा पक्षी? 500 रुपयापासून ते 800-900 रुपयापर्यंत नग पण जाऊ शकतो. आणि त्याचे कुठं आपल्याकडे आहेत का ते ज्यांना पक्षी अगर पाहिजे असतील विक्रीसाठी? आपल्याकडे आहेत सध्या थोडेफार. हो, ठीक आहे. आता एक साधा प्रश्न आहे की कोंबडीचे जे गावरान ओरिजिनल पिल्ल आहेत ते आपल्याकडे सरासरी किंमत काय आहे? ॲव्हरेज सरासरी आम्ही 1 दिवसाचं पिल्लू 60 रुपयाला, 15 दिवसाचं पिल्लू 100 रुपयाला व 1 महिन्याचं पूर्ण वॅक्सिनेटेड झालेलं, आम्ही स्वतः वॅक्सिन करतो, औषधी वगैरे दिलेलं असतं, ब्रुडिंग झालेलं असतं, त्या पिल्लाची किंमत 140 रुपये. 140 रुपये. आणि
जर ते गिनी फाऊल किंवा वेगवेगळे दुसरे इतर कोणते कोणते छोटे पिल्ल आहेत विक्रीसाठी आपल्याकडे? दुसरे पिल्ल सध्या उपलब्ध नाहीत, सध्या फक्त प्युअर गावरांचं काम करतो. ठीक आहे, आपण मधल्या शेड मध्ये जाऊया. खूप मोठ्या पद्धतीने या ठिकाणी वेस्टेज मटेरियल टाकून त्याचं खाण्याचं नियोजन केलेलं आहे आणि सरांची सुरुवात नवीन पार्टनरशिप आल्यामुळे सरांना बऱ्याच गोष्टी हे आता सर सुद्धा बघत आहेत. तर हे वरचा भाग वेगळा, एकच शेती आहे का सगळी शेवग्याची? म्हणजे बंदी वगैरे कंपाऊंड वगैरे काय नाही? या छपरीमध्ये आपण पूर्ण पाण्याचं, खाद्याचं व अंडी देण्याचं नियोजन केलेलं आहे. या डब्यामध्ये पाहू शकता तुम्ही कॅमेरा की बघा, डब्यामध्ये बघा अशा प्रकारे कोंबड्या बसून अंडे देतात. इकडे आपण तूस टाकलेलं आहे, साळीचं बुसकट आहे म्हणजे भाताचं, आणि इकडं पाण्याचे भांडे लावलेले, याला ऑटोमॅटिक सिस्टम केलेलं आहे. ठीक आहे. याला वॉशिंग धुण्यासाठी भांडे वगैरे किती दिवसात साफ करतो? दिवसात एक वेळा 2 वेळा साफ करू शकतो. आवश्यक आहे, कारण का रोगासाठी स्वच्छता घेणं गरजेचं आहे, खूप महत्वाचे आहे कुक्कुटपालन. जर स्वच्छता नसेल तर जवळपास 7 ते 8 प्रकारचे रोग असे ते फक्त स्वच्छतेमुळे तुमच्या कुक्कुटपालन. आणि जे नवीन व्यावसायिक सुरू करतात शेतकरी, ते त्यांना खचून जाण्याचं कारण तेच आहे की लवकर मर लागते स्वच्छतेच्या कारणामुळे. मग स्वच्छता आणि व्हॅक्सिनेशन घेणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी सुद्धा सावलीसाठी बॅनर आपलं चवाळा लावून ताडपत्री, त्यावर ग्रीन नेट लावलेलं आहे थंडीसाठी. म्हणूनच आम्ही सर जे नवीन शेतकरी आहेत त्यांच्यासाठी प्रशिक्षण ठेवलेलं असतं. प्रशिक्षणाला जर आले तर त्यांचे सगळे प्रश्न सुटतात. बरं. त्याचे सर चार्जेस, फीसेस, ट्रेनिंगचा कालावधी काय? चार्जेस असतो ज्या त्या कालावधीनुसार चार्जेस ठरवलेले असतात. सरासरी 1000 रुपयापासून 1500 रुपयापर्यंत चार्जेस असतात. प्रशिक्षण सगळी माहिती तुम्ही त्यांना माहिती देतो, प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र असतं ते पण देतो, आणि त्यांना पिल्ल पाहिजे असते तर पिल्ल पण देतो. ठीक आहे, आपण इकडे जाऊन बघू शकतात की कशा पद्धतीने हे पूर्ण भांडे लावलेले आहेत आणि पूर्ण भांड्यामध्ये चारा प्लस पाण्याचं नियोजन, आणि त्यांना बसण्यासाठी हे का इथं सुद्धा अंडे दिलेले आहेत, हे बघू शकता आपण. सर असं आपल्या दिवसाचं सध्याचं कलेक्शन किती आहे सर अंड्याचं? 80 ते 90 अंडे निघतात आम्हाला सध्या. 350 अंडी देणारे पक्षी आहेत सध्या आपल्याकडे अंडी देणारे. त्यातनं आम्हाला 80 ते 85 90 पर्यंत अंडी मिळतात. बऱ्याच वेळा असं पण होऊ शकते की शेतामध्ये कुठेतरी अंडे दिलेलं असू शकते का? नाही, तसं काय नाही. शक्यतो तुम्ही जर नियोजन व्यवस्थित केलेलं असेल अंड देण्याचं तर शेतामध्ये नाही देणार, आणि जर नियोजन नसेल तर कुठेही देऊ शकतात. ठीक आहे. मग आता याला धोक्यासाठी मांजर आहे, साप आहे, किंवा बाहेरचे जे पक्षी सध्या त्याच्यासाठी इकडे काही आता बाहेरून वरून जे पक्षी येतात त्याच्यासाठी शेवगा साईडनं जे मांजर वगैरे येतं त्याच्यासाठी आम्ही 8-10 फुटाचं कंपाऊंड केलेलं आहे, आणि कंपाऊंडला वरी उंचपर्यंत जाळी असल्यामुळे कशालाही मध्ये येता येत नाही. त्यानंतर अजूनही संरक्षणासाठी आम्ही 2 कुत्रे पाळलेले, जे नाईटला आम्ही सोडून देतो. मोकळे असतात, मग तर इकडे कोणी येऊ शकत नाही, काही संबंध नाही. आणि आता जे समजा सुरुवातीची जी ग्रोथ आहे, महिना 2 महिने 1.5 महिने, मग त्याला जे चारा किंवा सुग्रास वापरला जातो, स्टार्टर किंवा प्री स्टार्टर, सगळं नॅचरली करतो. जे वेस्टेज असतं आणि जे स्वस्तामध्ये भेटणारं धान्य असतं व हिरवा भाजीपाला असतो किंवा मग मेथी घास असतो, अशा प्रकारचं धान्य चारतो. शक्यतो 99% आम्ही कुठलंही विकत्रीचं खाद्य गावरान पक्ष्यांना चारत नाही. आणि जर गावरान पक्ष्यांना तुम्ही विकत्रीच्या खाद्यावर मोठं केलं तर थोडा फास्ट मोठा होऊ शकतो, बट तो प्युअर गावरान सारखी टेस्ट त्याच्यामध्ये भेटणार नाही तुम्हाला. आणि जे आपल्याकडे खरीददारासाठी जे कस्टमर येतात त्यांचा काय प्रतिसाद आहे की हा ओरिजिनल गावरान आहे किंवा चांगला आहे आणि खरंच उत्कृष्ट पद्धतीने हे बाकीच्या गावरांपेक्षा वेगळाच आहे? कारण का पाय बघून किंवा त्याचे जे आहेत ज्या लोकांना याच्यामधली माहिती आहे ना, त्यांनी बघितलं की एका सेकंदात लक्षात येतो प्युअर गावरान पक्षी कोणता व 80% 70% वाला कोणता आहे. पण बऱ्यापैकी लोक असे असतात की ज्यांना माहिती नसतं, तर त्याचे लक्षणं पण आपण ट्रेनिंग मध्ये समजून सांगतो की गावरान कोंबडी कशी ओळखायची व विलायती कोंबडी कशी. ट्रेनिंग मध्ये सुद्धा सांगते. आणि जो सर माजलगावचा आपला फार्म आहे त्याच्यामध्ये सध्या पक्षी किती आहेत किंवा बंदिस्त आहे का अर्ध बंदिस्त आहे? नाही, तिकडे पण पूर्ण मुक्त संचार मध्ये आहे. 1 एकरला कंपाऊंड केलेला आहे, जाळी शेड वगैरे केलेला आहे. तिकडे 400 पक्षी आहेत सध्या आपले. बरं. आणि जे आता तरुण शेतकरी आहेत, उद्योजक आहेत, जे त्यांना याच्यामध्ये यायचं असेल तर त्याच्यासाठी रिस्क आहे, तर त्यांना काय आपण मार्गदर्शन कराल किंवा एक आपलं काय म्हणणार? सुरुवात करताना छोटी करा, अगदी 100, 200, 500 पक्षापर्यंतची सुरुवात करा. खूप डायरेक्टली 5000, 10,000 पिल्लांकडे पक्ष्यांकडे जाऊ नका. तुम्हाला माहिती नसल्यामुळे तुम्ही लॉस मध्ये जाऊ शकता. आणि दुसरी गोष्ट, ट्रेनिंग घेऊन ह्या व्यवसायाची सुरुवात करा. ट्रेनिंगसाठी 1000 रुपयाची फी जाते, पण तुम्हाला जवळपास 50% माहिती मिळून जाते व त्यानंतर हळूहळू तुम्ही तुमची माहिती, खरं ट्रेनिंग तुमचं फार्मिंग झाल्यावर चालू होतं, पण प्रशिक्षण एक अशी गोष्ट आहे ज्यातनं तुम्हाला कसं करायचं हे समजतं. सगळ्यात महत्त्वाच्या भाग आहे व्हॅक्सिनेशन. कारण का पक्षी जिवंत राहिला तर आपण त्याला टिकू शकतो. व्हॅक्सिनेशन ही एक अशी गोष्ट आहे की ती जर तुम्हाला परफेक्ट करता आली तर त्याचा फायदा आहे, किंवा मग काही वेळेस तोटाही होतो, झाला की मग नुकसान तोटाही होऊ शकतो, किंवा काही वेळेस त्याचा काही उपयोगही होत नाही, असंही होत आहे. तर सर तिकडच्या जे फार्मची सुरुवात केलेली आहे किंवा याच्यासाठी जी आपण सुरुवात कधीपासून केली, किती दिवस झाले? 1.5 वर्ष आपल्या तिथल्या फार्मला 1 वर्ष झालं चालू करून, आणि ह्या फार्मला 3 वर्ष झालं. सरांनी हे पूर्ण मोठ्या प्रमाणात केलेलं
मार्च मध्ये हे मोठ्या प्रमाणात केलेलं 1 वर्ष झालं. या आधी सरांचं पलीकडं थोडं छोट्या प्रमाणात होतं. आणि सर आता सगळ्यात महत्वाचं की ह्या व्यवसायामध्ये आलात तर आपलं शिक्षण वगैरे किती प्रमाणात झालं किंवा काय? सर शिक्षण हा फक्त कागदावरचा मॅटर आहे. ठीक आहे, तरी पण माझं शिक्षण सर 9वी झालेलं आहे, पण मी जवळपास आतापर्यंत 15 व्यवसाय करून बसलो आणि सगळे सक्सेस आहेत. असं नाही की फेल आहे म्हणून सोडून दिले. ठीक आहे, ठीक आहे. तर मध्ये आपण बघू शकतात की कोंबड्यांना हे संध्याकाळचा त्यांना निवाऱ्यासाठी आहे का? नाईटला कोंबड्या ऑटोमॅटिकली याच्यामध्ये येतात आणि हे वरती बांबूची बांधी केलेली याच्यावर त्यांना बसण्यासाठी सगळ्या कोंबड्या याच्यावरच बसतात. सगळ्या कोंबड्यावरती. बर, आता बघू शकतात की नैसर्गिक पद्धतीने हे बांबू विकत घेऊन कसे बांधून त्यांना खालच्या ह्या रोगराईपासून सुरक्षित ठेवण्यासाठी वर बसायची जागा केलेली आहे. आणि आपल्या शेडची खासियत आहे सर, कमीत कमी खर्चामध्ये केलेले. वरी पत्रे नाहीत, साईडनं पत्रे नाहीत, बांबूवर जवळपास सगळा शेड आपण ठीक आहे उभा केलेला आहे. आता इथं आपण कॅमेऱ्यामध्ये बघू शकतात अनिल सर की कशा सर्व कोंबड्या हे अंडे द्यायला बसलेले आहेत का दिलेले? अंडे द्यायला बसलेले कोंबड्या त्याच्यामध्ये बऱ्यापैकी खुडूक कोंबड्या आहेत. खुडूक कोंबड्या ज्या आहेत ना, आपण अंडे दिलेले बघू शकतात. आमचे 4 अंडे तुम्हाला इकडे दाखवतो. ही खुडूक कोंबडी आहे. ही कोंबडी बघा उठून पळत नाही, हात जरी लावला आपण तरी. तिच्या खाली पण अंडे आहेत. ठीक आहे, ही पण खुडूक कोंबडी. अंडे आपण जवळ घेऊन बघू शकतात. हात जरी लावला तर दूर जात नाही ते. ही खुडूक झालेली कोंबडी आहे. बर, आता याची सर्वात जास्त मागणी आहे. कितीपर्यंत ही जास्तीत जास्त किमतीला विकू शकते असं आहे का खुडूक कोंबडी? पिल्लावर बसवण्यासाठी खुडूक कोंबडी विकत नाही आणि खुडूक कोंबडी कोणी घेऊही नका. लांबच्या प्रवासात जर तुम्ही घेऊन गेले तर तिथे जाऊन अंडे ह्याच्यामध्ये मानसिकता नसते मध्ये. ठीक आहे, ही चांगली म्हणजे महत्वाची माहिती आहे. तर इकडे पण खूप मोठे असे डबे ठेवलेले आहेत आणि इथं पक्षी बसून एक ठिकाणी असे अंडे देत असतात. आणि सरांनी सांगितलं की हे सकाळी कलेक्शन होतं अंड्याचं का संध्याकाळी सर? रोज 4 वाजता. दिवसातनं 2 वेळा करायला पाहिजे. दुपारी 1 वाजता 1 वेळा आणि सायंकाळी 4 वाजता. आपल्याकडे 10 रुपयापासून ते कमीत कमी 20 रुपयापर्यंत आहे का याची किंमत? आपल्याकडे अंडे विक्रीसाठी नसतात सर, कारण आम्हाला अंडे आम्ही पिल्ल काढतो. आम्हाला स्वतःला पण पिल्ल लागतात व कस्टमरला पण द्यायचे असतात. त्यामुळे आम्हाला अंडे विकायचा काही संबंधच येत नाही. ठीक आहे, हे सुद्धा त्यांना बसण्यासाठीच बनवलेलं आहे का सर? सर्व बसण्यासाठी. ठीक आहे. तर हे राऊत सरांच्या मार्गदर्शनाखाली झालेला शेड आहे आणि पूर्णवरी एक आपण पिवळ्या प्रकारचं चवळ आणि ग्रीन नेट वापरून लाईट फिटिंग केलेली आहे. आणि त्यांना बसण्यासाठी इथं जाळी सुद्धा केली. हे छोट्या पक्ष्यांना बसण्यासाठी केलेलं आहे का सर? नाही, ते आजारी पक्षी जर असतील वेगळे करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर एकंदरीत सरांनी खूप उत्कृष्ट पद्धतीने आपल्याला माहिती दिलेली आहे. आणि जे आपल्या शेती सोबत जे घरच्या बाजूला व्यवसाय करणार आहेत किंवा जे माहिती घेणार आहेत त्यांनी सरांना नक्कीच एक वेळेस भेट द्या. सर मार्गदर्शन करत आहेत. आपल्या परसबागेमध्ये आपला जो समजा उखंड आहे शेतीमधला किंवा घर आहे, छोट्या पक्षापासून आपण एक घरच्या उत्पन्नासाठी हा व्यवसाय करू शकतात. आणि उद्योजकाकडे वळल्याशिवाय ह्या बेरोजगारीला काही पर्याय उरलेला नाही. आणि आपल्याकडे शेती आहे आणि शेतीमधून सोनं सुद्धा उगवण्यात येतंय. आणि जर जिद्द असेल तर आपण यामधून कोणत्याही उत्पादनातून यश मिळवू शकतो. सर चॅनलला माहिती दिल्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद आणि आभार. सर्वांचे खूप खूप आभार. नक्कीच भेटूया पुढच्या एका महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.